समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्याय या मूळ तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आजचा आपला विषय आहे सिद्धार्थ गौतमाचा सावत्र भाऊ नंदाची प्रवज्जा। हिमालय पर्वताच्या पायथ्याशी शाक्यांचे कपिलवस्तू नावाचे कनराज्य होते। त्याच्या शेजारीच कोलियांचे राज्यसुद्धा होते आणि देहदह ही त्यांची राजधानी होती। येथे अंजन नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला एक महाराणी होती, तिचे नाव सुलक्षणा असे होते। या धर्मशील दाम्पत्यास नक्षत्रासारखा सुंदर व स्वभावाने सुशील परोपकारी अशा 2 कन्या होत्या। मोठीचे नाव महाप्रजापती व धाकटीचे नाव महामाया होते। त्या विवाहयोग्य झाल्यावर त्यांचा विवाह कपिलवस्तूचा राजा शुद्धोधन यांच्याशी झाला। प्रथम धाकट्या कन्याचा विवाह संपन्न झाला व त्यानंतर 1 वर्षांनी ज्येष्ठ कन्या महाप्रजापतीचा विवाह संपन्न झाला। राजा शुद्धोधनास दोन्ही राण्यांपासून पुष्कळ वर्ष संतती झाली नव्हती। इसवी सन पूर्व 563 मध्ये महाराणी महामायेस पुत्ररत्न झाले। सिद्धार्थ बाळास जन्म देऊन 7व्या दिवशी त्या बाळास महाप्रजापतीच्या आवटीत टाकून महामायेने जगाचा निरोप घेतला। त्याच्या संगोपनाकरिता एक दाई ठेवण्याचा विचार राजा शुद्धोधनाने बोलून दाखविला होता, पण बहिणीस दिलेल्या वचनाप्रमाणे ती जबाबदारी महाप्रजापतीने स्वतः स्वीकारली। याच काळात राणी प्रजापतीने एका पुत्ररत्नास जन्म दिला। त्याचे नाव हे नंद होते। आपल्या मुलाच्या संगोपनाची जबाबदारी एका दाईकडे सोपवून महाप्रजापतीने आपला पान्हा सिद्धार्थास पाजून त्याचे पुत्रवत संगोपन केले। सिद्धार्थ व नंद राजप्रासादात वाढले। त्यानंतर 5 वर्षांनी महाप्रजापतीने रूपनंद या कन्येस जन्म दिला। 7 वर्षाच्या गृहत्यागानंतर भगवान बुद्धाचे कपिलवस्तूत आगमन होणार होते। नगरात चैतन्य व उल्हास होता। नागरिक प्रसन्न होते। राजा प्रसादात आनंद ओसंडून वाहत होता। राजमार्गावर जागोजागी कमानी उभारल्या होत्या। रस्ते तोरण पताका फुलांनी सजविले होते। बुद्ध कपिलवस्तूत आले। त्यांना पाहायला आणि भेटायला लोक महामार्गाच्या दोन्ही बाजूला पुष्पमाला घेऊन स्वागतासाठी उभे होते। सारे कपिलवस्तू नगर बुद्ध नावाच्या या नव्या सूर्यतेजाने न्हाऊन निघाले होते। राजकुमार नंद गौतमापेक्षा 4 इंच लहान होता। तो फारच सुंदर होता। त्याच्या सुंदरतेवर सर्वांच्या नजरा स्थिरावत होत्या। सिद्धार्थ गौतमाच्या प्रव्रजेनंतर कपिलवस्तू गणराज्याचा तोच उत्तराधिकारी होता। संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे, ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते। आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाली। आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्यांचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्याचे अंतःकरण अत्यानंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडत नव्हते। आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्यांना वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्ष लोटली।
या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. तथागताने महाराज शुद्धोधनाला धम्माचा उपदेश केला. राजा संतुष्ट झाला. महाराज आणि राजपरिवारातील सर्व लोक स्वगृही परतले आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह नेग्रोध नावाच्या वनातच थांबले. तिसऱ्या दिवशी राजकुमार नंदाचा राज्याभिषेक, गृहप्रवेश व विवाहाचा वर्धापन दिन अशी 3 मंगल कार्य संपन्न होणार होते. भगवंतांनी आपले भिक्षापात्र घेतले आणि राजभवनाकडे चालू लागले. पिंड पातास निघाले. भिक्षा प्राप्त केली आणि सेवन केली. मंगलमय वचनांनी सर्वांचे पुण्यानुमोदन केले. भगवंतास अभिवादन करून राजकुमार नंद पत्नीच्या ओढीने घरी जाण्याच्या मनस्थितीत होता. सम्यक संबुद्धांनी त्याच्या मनातील तो विचार जाणून ते आसनावर उठले आणि जाताना आपले भिक्षापात्र नंदाच्या हाती दिले. भगवंताच्या मागे मागे तो जात होता. भगवंत दारातून बाहेर आले म्हणजे भिक्षापात्र मागून घेतील असे नंदास वाटत होते. भगवंत द्वारातून बाहेर आले. नंदकुमाराच्या हातून भिक्षापात्र घेतले नाही. नंदकुमाराने भगवंतांबद्दल असलेल्या आदर गौरवशील व विनयामुळे त्यांना पात्र दिले नाही. त्याने विचार केला, भगवंत पायऱ्यावर येतील तेव्हा पात्र घेतील. भगवंत पायऱ्यावर आले पण भिक्षापात्र मागून घेतले नाही. नंदकुमारने विचार केला, भगवंत पायऱ्या उतरून खाली येतील तेव्हा तरी भिक्षापात्र मागून घेतील. पायऱ्याही संपल्या तरी भगवंताने भिक्षापात्र मागून घेतले नाही. त्याला वाटले भगवंत अंगणात आले म्हणजे भिक्षापात्र मागून घेतील. अंगण संपले तरी भगवंताने भिक्षापात्र मागून घेतले नाही. भिक्षापात्र घ्या असे तो भगवंतास म्हणू शकला नाही. येथे पात्र घेतील तेथे पात्र घेतील असा विचार करून तो मुकाट्याने त्यांच्या मागे मागे जात होता. तो दुविधेत पडला होता. तथागत काहीच बोलत नव्हते. मागे वळूनही पाहत नव्हते. ते राजधानीच्या मार्गावरून पुढे पुढे चालत राहिले. जीव कासावीस होत होता. फक्त चिवर नव्हते. ते असते तर नंदकुमार भिक्खूसारखाच दिसला असता. तो अजूनही आशादायी होता. तथागत कोणत्याही ठिकाणी कोठेही आणि केव्हाही पात्र मागून घेतील आणि सुट्टी मिळेल. परंतु भगवंताने मात्र भिक्षापात्र मागून घेतले नाही. राजमार्गावरील लोकांनी पाहिले. नंदकुमार पात्र घेऊन नतमस्तक भगवंताच्या मागे मागे जात आहे. संशय बळावला. कदाचित भगवंत त्याला प्रवेशातच देणार नाहीत. लोक धावत धावत जनपद कल्याणी जवळ गेले. ती दैदिप्यमान सौंदर्याने अलंकृत झाल्यामुळे सुंदरी, स्वाभिमान आणि आग्रही स्वभावाची म्हणून मानिनी, प्रणयाची सौंदर्य देवता म्हणून भामिनी अशा 3ही नावांनी ती सुप्रसिद्ध होती. अनुपम सौंदर्याने अलंकृत आणि हर्षोन्माद रूपात अनुरूप असणारी जनपद कल्याणी सुंदरीसारखी दुसरी नवयुवती आणि नंदासारखा दुसरा उमदा तरुण मानवी जगात सापडणे दुर्लभ होते. निसर्गाने त्या जनपद कल्याणी सुंदरीस देवरूप जरी दिले नसले तरी मर्त्य मानवापेक्षा सर्वोत्कृष्ट सौंदर्य संपन्न घडविले होते. म्हणूनच नंदवनात विहार करणाऱ्या सौंदर्य देवतेप्रमाणे ती शोभून दिसत होती आणि नंद तर त्यांच्या कुटुंबियांच्या हर्षानंदाचा
ठेवाच होता. एका सेविका जनपद कल्याणी सुंदरीस म्हणाली, देवी, नंदराज भगवंताच्या मागे मागे जात आहे. का? सुंदरी म्हणाली, का? कसा? सुंदरीने विस्मयाने विचारले. त्यांच्या हाती भिक्षापात्र आहे. तुमच्या आकांक्षाच्या चुराडा होईल. तुम्ही नंदराजाला मुकाल. ती थेंब सांडत असलेल्या केसांना सावरत लगबगीने महालावर चढली आणि खिडकीजवळ उभी राहून राजमार्गावरून बुद्धामागे जाणाऱ्या नंदकुमारास म्हणाली, आर्यपुत्र लवकर या. ती म्हणाली आपल्या पतीला, आर्यपुत्र लवकर या. ते वचन त्याच्या हृदयाला उलट्या पडलेल्या शल्ल्यासारखे झोंबत होते. नंदकुमाराच्या हाती भिक्षापात्र असूनही जनपद कल्याणी सुंदरीच्या मोहामुळे त्याला घरी जाण्याची सारखी ओढ लागली होती. त्याचे मन विषय वासनेने भरले होते. हे अंतर्मनाने जाणूनच भगवंत पुढे पुढे जाऊ लागले. नंदकुमाराजवळ भगवंताचे भिक्षापात्र असल्यामुळे व भगवंतांबद्दल असलेल्या अत्यंत आदरामुळे भिक्षापात्र परत घ्या व मला जाण्याची परवानगी द्या असे सांगण्याची त्याला हिंमत नसल्यामुळे त्यांच्या मागोमाग जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. जरी सिद्धार्थ आणि नंद सावत्र भाऊ होते तरीही आरंभापासूनच दोघांच्या प्रवृत्तीत भिन्नता होती. सिद्धार्थ बालपणापासूनच जगापासून उद्विग्न आणि सत्याचा जिज्ञासू होता. स्वेच्छेने त्यांनी घर सोडून आपल्या स्वयंप्रयत्नाने बुद्धत्व अर्थात परमज्ञान प्राप्त केले होते. दुसरीकडे नंद युवावस्थेपासूनच संसारात लीन आणि कामासक्त असा होता. कामवासनारूपी चिखलात फसलेल्या युवराज नंदाचा उद्धार करण्याकरता भगवंतांनी त्याला कामपंकातून बाहेर काढण्याचे मनोमन ठरविले. भगवंतांनी केलेली धम्मदेशना व दुःखमुक्तीकरिताच होती. कामातून झालेला सांसारिक विकारात अडकलेल्या नंदाची या भव्य चक्रातून सुटका व्हावी, सद्धम्म ग्रहण करून दुःखातून मुक्त व्हावा, निर्वाणाची वाटचाल करून अर्हतपद म्हणजे अमृतपद प्राप्त करावे, आपल्या पूर्वाश्रमीचा भावही यापासून वंचित राहू नये, ही महाकारुणिक तथागताची भावना होती. तथागत पुढे व त्यांच्या मागे मागे भिक्षापात्र हाती घेऊन नंद व त्याच्या मागे विशाल भिक्खूसंघ चालला होता. कपिलवस्तू नगराच्या महामार्गावर असलेल्या नेग्रोधाराम विहारात ते जेथे थांबले होते तेथे आले. भिक्खूंनी त्यांचे अभ्युत्थान केले, सत्कार केला, वंदन केले, अभिवादन केले. भगवंतांनी पात्र मागून घेतले नाही. नंद भिक्षापात्र घेऊन उभा होता. भगवंत धाकट्या भावास म्हणाले, नंद, प्रवचित होतो का? बंधू असल्यामुळे मनात नसूनही तो नाही म्हणू शकला नाही. तो स्तब्ध होता. नंद, प्रवज्या घेतो का? भगवंतांनी पुन्हा विचारले. अनायासे तो उद्गारला, होय. सात्याने भिक्खूकडे पाहिले आणि म्हणाले, आनंद, नंदास प्रवज्जित कर. नंतर वैदेह नावाचा जो भिक्खू होता त्या भिक्खूने राजकुमार नंदास आपल्याजवळ घेतले आणि नंदाचा प्रतिभार आणि अनिच्छा नष्ट केली.
राजछत्र धरल्याप्रमाणे असणारे त्याच्या डोक्यावरील केस काढून त्याचे मुंडन केले. त्याचवेळी नंदाच्या डोळ्यामधून टपाटप अश्रू पडले. नंदाचे मुंडन करताना त्याने मान खाली वाकविली. त्यावेळी त्याचे मुख हे अश्रूंनी भिजले होते. ज्याप्रमाणे पाऊस पडताना जलधारांच्या आघाताने कमळ पुष्पांचा देठ खाली वाकला जातो, तसे दृश्य त्यावेळी दिसले. त्यानंतर नंदाने मंगलदायक काशाय वस्त्रे परिधान केली. ज्याप्रमाणे वनातील अभिनव हत्तीस धरल्यानंतर तो उद्विग्न तसा नंद त्यावेळी दिसत होता, तसेच कृष्ण पक्षात पदार्पण करणारा पूर्णाकृती चंद्र अरुणोदयाच्या किरणात मनोहर दिसतो, तसा नंद शोभून दिसला. ज्या दिवशी राजकुमार नंदाला कपिलवस्तूच्या नेग्रोधारामात प्रवज्या देण्यात आली, तो दिवस होता फग्गुन पुण्यमी, म्हणजे फाल्गुन पौर्णिमा, इसवी सन पूर्व 527.